हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही एकदम मजेत ना? बघा विद्यार्थी मित्रांनो, परेळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बघूया आता जनरल एंट्रीज, फायनान्शियल अकाउंटच्या जनरल एंट्रीज. हा जो बेसिक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो एकदम सोप्या भाषेमध्ये आहे. हा बेसिक जो आहे तो 11 ला सुद्धा तुम्हाला मी शिकवलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 11 ला सुद्धा झालेला आहे, त्यामुळे जास्त कठीण तुम्हाला काही वाटणारच नाही. आणि शक्यतो आपले लेक्चर जे आहेत हे आता आपले काय झालेले आहे, एकदम संपत आलेलं आहे. कारण की भरपूर सिलेबस आपला झालेला आहे. 15 जनरल एंट्रीज झालेल्या आहेत. ह्या 15 लेक्चर सुद्धा तुम्ही केले फक्त 4 ते 5 दिवसात, तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील याची मला गॅरंटी आहे. कारण की मी तुम्हाला डिस्काउंटच्या एंट्र्या, परचेसच्या एंट्र्या, रिटर्नच्या एंट्र्या, रिसिप्टच्या एंट्र्या, त्याच्यानंतर रिटर्नच्या एंट्री ह्या सुद्धा सेम सगळ्या शिकवलेल्या आहेतच. आणि ह्या सुद्धा आज काय दिलेल्या आहेत तुम्हाला, नवीन एंट्र्या दिलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता यामध्ये एकदम चेकच्या एंट्र्या सुद्धा मी शिकवल्या तुम्हाला. तर तुम्हाला अजून लेक्चर मी सेंड करणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला कसं आहे की ह्या ज्या एंट्र्या आहेत तर तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण पुन्हा लेक्चर बघू. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपल्याला सगळ्यात पहिले तर आखणी करायची आहे. जनरल एंट्रीची जी आखणी असते, हेडिंग लिहायचं. हेडिंग मी नेहमी प्रत्येक लेक्चरला तुम्हाला हेडिंग हे लिहून दिलेलं आहे. जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ कोण आहे, मिस्टर कुलदीप आहे की नाही? कुलदीप या व्यक्तीच्या जनरल एंट्री आहेत. आता आपण आखणी करूया. मग आखणी सुरुवातीला बघा, सगळ्यात सुरुवातीला आखणी हा डेटचा कॉलम. हा कोणता कॉलम? डेटचा कॉलम, अमाऊंटचा कॉलम आणि एल आणि एफ. तुम्ही स्केलनी आखणी करायची. एल आणि एफ. अमाऊंट डेट पर्टिक्युलर, डेट अमाऊंट पर्टिक्युलर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ओके, एकदम बरोबर आहे की नाही? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता कमेंट बिझनेस विथ ₹15,000 म्हणजे त्या व्यक्तीनं 15,000 रुपीज आणून व्यवसाय हा चालू केला. परंतु त्यामध्ये काय सांगितलं त्यानं, ऑफ विच 5,000 वॉज बॉरोवर्ड, म्हणजे कर्ज घेतलं त्यानं फॉर हिज वाईफ लोन. बायको पासून कर्ज घेतलं. कोणापासून कर्ज घेतलं त्यानं? बायको पासून. अरे बायकोचे पैसे भाऊ वापस द्या लागतात, नाही तर बायको 10 वेळा टोमणे मारते. तुम्हाला वाईफ जोडून लोन घेतलं असेल, लग्न झाल्यावर माहित पडेल, वाईफ जोडून लोन घेतलेलं असेल, पैसे घेतले असेल तर तिला वापस द्यावं लागतात. ते पैसे तुमचेच, अमाई तुम्हीच करता, परंतु ते तिला काय करावं लागतात, घेतले असतील तर डबल वापस करावं लागतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीनं त्याच्या मिसेस पासून काय केलेलं आहे, कमेंट द बिझनेस विथ ₹15,000 ऑफ विच 5,000 वॉज बॉरोवर्ड. म्हणजे हे जे 15,000 आहे यामधले 5,000 त्या व्यक्तीने काय केलं, वाईफ जोडून पैसे घेतलेले आहेत आणि त्याने त्याचा व्यवसाय काय केला, स्टार्ट केला. तर ही जी एंट्री आहे विद्यार्थी, आता याच्यामध्ये डेट दिलेली नाही आहे, तर तुम्ही नंबर लिहायचे. 1 नंबर. तर बाय काय दाखवायचं, बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू वाईफ लोन अकाउंट क्रेडिट बिंग. बघा हे कॅश त्या व्यक्तीजवळ आलेली आहे 15,000. त्याच्याजवळ किती आलेली आहे? 15,000. आणि त्यांनी 5,000 कम सीनच आहे, परंतु त्याचं हे जे भांडवल आहे कॅपिटल, हे भविष्यात त्या व्यक्तीला ते वापस करावं लागते. काय करावं लागते? ते वापस. म्हणजेच त्या व्यक्तीजवळ कॅपिटल राहणार, त्याचं ते भांडवल राहणार. काय राहणार? कॅपिटलला भांडवल असं म्हणतात. म्हणून मग 15,000 कॅपिटल आहे त्याचं 10,000 आणि त्याच्या वाईफचं लोन आहे 5,000. मग दाखवायचं बिंग कमेंट्स. हे लिहायचं पूर्ण. कमेंट्स बिझनेस ऑफ, कमेंट बिझनेस केलेला त्याने, ऑफ वाईफ लोन. कोणाचं लोन? वाईफ लोन. एवढं लिहिलं तरी चालते. वाईफ लोन, वाईफ लोन. ओके, समजलं मित्रांनो? कमेंट बिझनेस विथ द अँड वाईफ लोन.
म्हणजे त्यांनी कमेंट बिझनेस केला, व्यवसाय चालू केला आणि त्यांनी त्याच्या वाईफ जवळून सुद्धा त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे. आलं का लक्षात मित्रांनो? समजलं ना? एकदम सोप्या भाषेमध्ये. ही एंट्री कमी येते पेपरमध्ये, जास्त येत नाही म्हणून सांगतो, थोडं समजून घ्या फक्त. गुड परचेस फ्रॉम सुमित म्हणजे गुड्स परचेस केलेला आहे. काय परचेस केलेला आहे? गुड्स. तर ₹5,000 लेस ट्रेड डिस्काउंट. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अगर कोणत्याही एंट्रीमध्ये लेस ट्रेड डिस्काउंट दिलेला असेल तर त्याच्यामध्ये डिस्काउंटची एंट्री दाखवायची नाही. त्यामध्ये आपल्याला डिस्काउंटची एंट्री दाखवावी लागत नाही. आपल्याला त्यामध्ये फक्त डिस्काउंट हे मायनस करावं लागते. काय करावं लागते मित्रांनो? मायनस करावं लागते फक्त. मग गुड परचेस तुम्ही एंट्री, उधारीची एंट्री आहे ती बाय गुड्स अकाउंट डेबिट टू सुमित आहे की नाही? सुमित अकाउंट क्रेडिट बिंग गुड्स परचेस फ्रॉम सुमित अँड लेस हे दाखवायचं ट्रेड डिस्काउंट. ओके. तर आता काय करायचं? रेट डिस्काउंट म्हटलं तर किती आहे? 5,000 आहे. तर 10% किती येते? 5,000 वरती मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. 5,000 वर किती? 10% सांगितलं त्याने. किती पर्सेंट सांगितलं? 10%. मग 100 50 इंटू 10 10 0 10 5 5 म्हणजे हे मायनस करायचं. मग 5,000 मायनस 500 किती येतात? 4,500. मग इथे लिहायचं 4,500. 4,000 किती लिहायचं मित्रांनो? 500. म्हणजे लेस ट्रेड डिस्काउंट म्हणजे हे फक्त व्यापारापुरती असते. कोणापुरती असते? फक्त व्यापारापुरती असेल. कोणापुरती असेल? फक्त त्या व्यवसायाच्या बिझनेसमॅन व्यक्तीसाठी असेल. कोणासाठी असेल? बिझनेसमॅन व्यक्तीसाठी. त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट दाखवण्याची आवश्यकता नाही. कधी दाखवायचं नाही? ज्यावेळी लेस ट्रेड डिस्काउंट दिलेला असेल. काय दिलेलं असेल? लेस ट्रेड डिस्काउंट दिलेलं असेल मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला हे दाखवायचे, डिस्काउंट दाखवण्याची आवश्यकता नाही. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबरला. आता थर्ड नंबरला काय दिलेलं? आता एकदम महत्वाची एंट्री आहे. कॅश रिसीव्ड फ्रॉम सोनाली ₹5,800. 8 आहेत हे 5,800 अँड अलाउड डिस्काउंट ₹200. आता इथं अलाउड डिस्काउंट राहा, रिसीव्ड डिस्काउंट राहा, ते काही बी राहा, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याचा विचार तुम्ही करायचा नाही. आपण कशाचा विचार करायचा? की आपण गुड्स काय केल्या? सेल केल्या की परचेस केल्या? परचेस असेल तर रिसीव्ड आणि सोल्ड असेल तर अलाउड. एवढं लक्षात ठेवायचं. मग कॅश रिसीव्ड फ्रॉम सोनाली. आता कॅश रिसीव्ड कधी येत असते आपल्याकडे? ज्यावेळी आपण कोणतीही वस्तू काय केली असेल? सेल केली असेल. काय केलेली असेल? सेल केली असेल. मग माल सेल केलेला असेल तर डिस्काउंट अलाउड राहते. काय राहते? अलाउड. म्हणजे बाय कॅश अकाउंट डेबिट बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू नाली अकाउंट क्रेडिट बिंग कॅश रिसीव्ड फ्रॉम सोनाली म्हणजे फ्रॉम म्हणजे पासून, सोनाली पासून मिळाले अँड डिस्काउंट अलाउड असं लिहायचं आहे की नाही. कॅश किती रिसीव्ड झाली आपल्याला? 5,800. डिस्काउंट किती दिलं त्या व्यक्तीने आपल्याला? किती दिलं? 200. 200 रुपयाचं 200. म्हणजे आपण कितीचा माल सेल केला त्या व्यक्तीला? 6,000चा. कितीचा माल सेल केला? 6,000. त्या कॅश रिसीव्ड झाली आपल्याला. काय झालेली आहे? रिसीव्ड. अगर कॅश रिसीव्ड असेल तर डिस्काउंट अलाउड. कॅश रिसीव्ड असेल तर डिस्काउंट अलाउड. त्यानंतर 4 नंबरला रेंट पेड बाय चेक. रेंट पेड बाय चेक. आता रेंट पेड केलेला बाय चेक ना, मग आपण रेंट पेड केलं, चेक दिला त्याला. काय दिला? चेक. तर रेंट अकाउंट डेबिट आणि सांगा बँक अकाउंट क्रेडिट. ज्यावेळेस आपण रेंट चेक दिलेला असेल, काय दिलेला असेल? चेक, त्यावेळेस त्याचं नाव दाखवायचं. बाय रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट
being rent paid by चेक किती आहे? रेंट पेड चेक 2530 बघा मित्रांनो. ओके, आलं का लक्षात मित्रांनो? समजलं नक्की? एकदम बरोबर. आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या. नंतर मग मी आपल्या ह्या बाकीच्या अजून संपूर्ण 6 एंट्री राहिलेल्या ह्या सांगतो. हे पुसून घेतो मी. तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आलं ना लक्षात मित्रांनो? पहिली वाईप लोनची दिलेली आहे तुम्हाला, म्हणून ते वाईप लोन हे क्रेडिट होत असते, कॅपिटल अकाउंट क्रेडिट. त्यानंतर गुड्स सुमितची दिलेली आहे, लेस ट्रेड डिस्काउंट कधीच घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला डिस्काउंटची एंट्री आहे, ते अलाउडची आहे, अलाउडची असेल तर दाखवायची. आणि बाय रेंट दिलेला बँकेचा आहे, चेक दिलेला आहे, याच्यात चेक सॅलरी असो, रेट असो, रिपेअर्स असो, कशाबद्दल आपण चेक पेड केलेला असेल तो काय करायचा? क्रेडिट. तो काय करायचा तुम्हाला? क्रेडिट. क्या करना पड़ता है मित्र दोस्तों? आपको क्रेडिट करना पड़ेगा वो. अगर चेक आपने पेड किया हुआ रहेगा तो आपको वो क्या करना पड़ेगा? बताओ जल्दी से. बैंक का नाम बताना पड़ता आपको. ये ध्यान में रखना. हो गया? आपने लिख लिया, स्क्रीनशॉट निकाल लिया. स्टार्टिंग में मैंने बोला था आपको स्क्रीनशॉट निकाल लो, आपने निकाला होगा. अब मैं फिर से अगले पेज पे आपने कर रहा हूं, देखो. अरे बाबू पिंट्या इकडे बघ. बघ आता गुड सोल्ड अँड चेक रिसिव्ड आता दिलेला आहे. बघा आता ह्या 2 एंट्र्या, ह्या ज्या आहेत तुम्हाला 2 एंट्र्या ह्या एकदम महत्वाच्या आहेत मित्रा. ह्या 2 एंट्र्या याच्यामध्ये काय फरक आहे पाहून घे. या 2 एंट्र्या तुम्हाला एका खाली एक दिल्या मी. कशासाठी? समजण्यासाठी. मी पहिले तुम्हाला चेकच्या एंट्री शिकवल्या, परंतु आता यामध्ये फरक काय आहे बघ मित्र. आता बघ, गुड सोल्ड अँड चेक रिसिव्ड काय झाला? ₹4,000. मी तुम्हाला सांगितलेला आपल्याला चेक रिसिव्ड झालेला असेल तर कॅशच घ्यायचं. तो चेक त्याच दिवशी तुम्ही बँकेत जमा केला का? नाही. त्याच दिवशी बँकेत जमा केला असेल तरच बँकेचं नाव येणार. मग एवढंच लक्षात ठेवायचं की गुड्स सोल्ड काय होणार? गुड्स सोल्ड कॅश अकाउंट डेबिट आणि गुड्स अकाउंट क्रेडिट. 5 नंबर. किती नंबर? 5 नंबर. बाय गुड्स सॉरी आपण गुड्स सोल्ड केले ना, तर कॅश येणार आहे. बाय कॅश अकाउंट डेबिट आपल्याकडे कॅश येऊन राहिली. त्यानंतर टू गुड्स अकाउंट क्रेडिट. बिंग मध्ये दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला. बिंग गुड्स सोल्ड अँड चेक रिसिव्ड. ओके. किती? 4,000. समजलं? आलं का लक्षात? गुड सोल्ड केलेलं असेल आणि तुम्हाला चेक रिसिव्ड झालेला असेल तर बँकेचं नाव येत नाही. परंतु अगर त्याच दिवशी तुम्ही तो चेक काय केला? डिपॉझिट केलेला असेल तर बँकेचं नाव येते. तर आता नेक्स्ट नंबरची एंट्री तेच आहे. पाहता चेक रिसिव्ड फॉर सेल, म्हणजे चेक रिसिव्ड झाला तुम्हाला फॉर सेल, माल सेल केला तर तुम्हाला चेक रिसिव्ड झाला. परंतु अँड डिपॉझिट इन बँक, त्याच दिवशी तुम्ही तो बँकेत काय केला? जमा केला. त्याच दिवशी तुम्ही तो काय केला? बँकेत काय केलेला आहे मित्रांनो? जमा केलेला आहे. काय केलेला आहे? जमा. मग आता इथं काय करायचं आहे तुम्हाला की त्या कॅशच्या जागी बँकेचं नाव लिहायचं आहे. तुमच्या जवळून काय होत आहे तो म्हणजे जात आहे. तर बघा आता हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे मी, आहे की नाही? तर ते माझ्या याच्यामध्ये आहे बुकलेट मध्ये. मी बघू द्या मला 1 मिनिट. चेक रिसिप्टचं मला भरपूर साऱ्या एंट्र्या देत आहे. अरे विठ्ठला. तर बघा आता एकदम बरोबर. तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला की चेक रिसिव्ड फॉर सेल
म्हणजे आपण तो बँकेत काय करत आहे, जमा करत आहे. काय करत आहे, जमा. तर कॅशच्या जागी बँकेचं नाव लिहायचं. कॅशच्या जागी काय लिहायचं, बँकेचं नाव दाखवायचं तुम्हाला. कॅशच्या जागी कशाचं नाव दाखवायचं आहे तुम्हाला, बँकेचं नाव. आलं का लक्षात, राहील ना लक्षात. हा, तर बघा आता 6 नंबरला काय की नाही, कॅश. आपण तो बँकेत जमा करून राहिलो. बाय बँक अकाउंट डेबिट, बाय बँक अकाउंट डेबिट. आणि टू काय होणार आहे मित्रांनो, मग गुड्स अकाउंट क्रेडिट. गुड्स काय आपली गोज आउट आहे. गुड्स काय गोज आउट आहे. त्या बँकेतून कॅश आली, बँक अकाउंट डेबिट कुठून आली, बँकेमधून. हा, आणि गुड्स काय गोज आउट आहे आपली. गुड्स काय गोज आउट म्हणजे जाणारी आहे, म्हणून गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. आता चेक रिसिव्ह कधी होते, ज्यावेळी आपल्याला पैसे आपण माल सेल केलेला असेल, गुड्स हा सेल केलेला असेल, त्याच वेळी आपल्याला काय होणार, कॅश रिसिव्ह होणार आहे. कॅश काय होणार आहे, रिसिव्ह. परंतु त्याच दिवशी आपण बँकेत काय केला, जमा केलेला आहे. म्हणून दाखवायचं की बाय बँक अकाउंट डेबिट. म्हणून या दोन एंट्रीमध्ये काय फरक आहे. परचेसच्या वेळेस कधीच म्हणजे परचेस केल्यानंतर कधी पण त्या बँकेचं नाव दाखवायचं आपण, काहीच टेन्शन घ्यायचं. सेलचा नियम सांगितला मी तुम्हाला, लक्षात ठेवायचा. बिंग, आता बिंग चेक रिसिव्ह, चेक रिसिव्ह फॉर सेल्स अँड डिपॉझिट इन बँक, किंवा आपण तो चेक रिसिव्ह झाला आणि तो त्याच दिवशी आपण काय केला, बँकेमध्ये जमा केला, क्रेडिट केला. म्हणून बँकेचं नाव दाखवायचं बाय बँक अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. नाही तर आपल्याला सोड केल्यानंतर अगर चेक रिसिव्ह झालेला असेल फक्त बँकेत जमा केलेला नसेल तर बाय कॅश अकाउंट डेबिट आणि गुड्स अकाउंट क्रेडिट असं आहे रे पिंट्या. ते आता आलं का लक्षात, समजलं ना. नसेल समजलं तर कमेंट्स कर मित्रा, एकदम कमेंट्स कर. व्हॉट्सअप नंबर दिलेला तर तुला त्याच्यावर तुम्हाला मेसेज कर. ओके मित्रा, समजलं. त्यानंतर 35,000 कितीचा, 35,000 35,000. 7 नंबर. आता बा इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड सोपी आहे. बाय इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे कॅश येत आहे बँकेतून तुम्हाला कुठून पण, बाय कॅश अकाउंट डेबिट. येत असेल तर डेबिट दाखवायची, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट बिंग इंटरेस्ट रिसिव्ह. आता तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये. इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री 8,500, कारण की बँकेतून आपल्याला काय झालेले आहे, ते पैसे येत आहे. बाय बँक अकाउंट डेबिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. त्यानंतर इंटरेस्ट पेड बाय सुमित. मग आता हा उधारीचा व्यवहार असतो का, इंटरेस्ट उधारीचा व्यवहार आहे का नाही. नेम नाव दिलेलं असेल तरीही उधारीचा व्यवहार नाही, हे लक्षात ठेवायचं. मग इथं सुद्धा लिहायचं बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट बिंग. बघा मित्रांनो, बिंग इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड. सॉरी हे पेडची एंट्री आहे. सॉरी मित्रांनो, चुकली ती आपली एंट्री. सॉरी, हे रिसिव्ड होती, हे पेड आहे. पेड म्हणजे दिले होते, पेड म्हणजे दिले. पावर बरं झालं लक्षात आलं. असं काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट्स करा, सांगा पटकन, आहे की नाही. बघा 7 नंबर झाली. 8 नंबर. 8 नंबरला इंटरेस्ट पेड आहे. पेड म्हणजे आपण देत आहे, मग आपल्या जो कॅश काय होत आहे, गोज आउट होत आहे. कॅश काय होत आहे, गोज आउट होत आहे. कॅश अगर गोज आउट असेल तर क्रेडिट करतात. कॅश अगर गोज आउट असेल तर काय करतात, क्रेडिट करतात. कॅश अगर गोज आउट असेल तर क्रेडिट, आणि कमशील असेल तर डेबिट. मग आता बाय इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट बिंग इंटरेस्ट पेड बाय सुमित. या व्यक्तीला दिले आपण 2,800. आपण काय केलं, इंटरेस्ट दिलं त्या व्यक्तीला 2,800.
800 रुपीजचं. समजलं? आलं लक्षात? सॉरी पहिले चुकली होती ते. आपण कॅश अकाउंट डेबिट इंटरेस्ट केलं होतं, पण तशी नाही. इंटरेस्ट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. पेड असेल तर आणि रिसिव्ड असेल तर कॅश अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाहता एकदम मोस्ट एंट्री दिलेली आहे तुम्हाला आता. गुड्स परचेस ₹6,000 अँड फुल सेटलमेंट ₹300. म्हणजे याचा अर्थ आपण गुड परचेस केल्या, काय केलेल्या परचेस त्या व्यक्ती जोडून 6,000च्या, किती 6,000च्या, पण फुल सेटलमेंट 300. म्हणजे त्या व्यक्तीला भाऊ, दादा, काका, मामा, ओ आजोबा, हे कमी करा ना, 220, 10, 20, 30, 100, तर 300 रुपये कमी केले त्याने. किती कमी केले? 300 रुपये. तर तुम्हाला डिस्काउंट काय झालं? रिसिव्ड झालं. गुड परचेस म्हणजे डिस्काउंट काय झालं? रिसिव्ड. डिस्काउंट काय झालं मग? रिसिव्ड. डिस्काउंट काय झालं मित्रांनो? रिसिव्ड. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. परचेस आहे ना, परचेस असेल तर डिस्काउंट काय राहते? क्रेडिट. म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. आणि कोण आहे? व्यक्तीचं नाव आहे का? नाही आहे, व्यक्तीचं नाव नाही. म्हणजेच कॅश अकाउंट क्रेडिट. मग त्या व्यक्तीला आपल्याला कॅश किती द्यावं लागते सांगा? आपण गुड्स कितीचा परचेस केला? 6,000च्या. त्याने डिस्काउंट किती दिला आपल्याला? 300. मग 6,000 मधून 300 गेले 5,700. बिंग वाला लिहाचा. हाँ, नरेशन लिखना बहुत जरूरी है भैया, आपको नरेशन लिखना ही पड़ता. गुड्स, हाँ गुड्स काय है ना, गुड्स परचेस एंड फुल सेटलमेंट है की नहीं? हाँ सेटलमेंट. ओके. हाँ आला का लक्षात? बघा समजलं? बाय गुड्स अकाउंट डेबिट, डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट, गुड परचेस अँड फुल सेटलमेंट. हे झालं तुमचं आता. ओके समजलं? आता बघा याचाच तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या. आता आपली एक एंट्री बाकी आहे फक्त 10 नंबरची, आहे की नाही? हा, ते पहिली एक बसवायची असते म्हणजे बरं झालं असतं. बघा आता वेजेस पेड अँड रेंट पेड आहे. इथं वेजेस अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट दोघांची ऍडिशनल करायची. तुम्हाला इथं वरती दाखवतो मी. हे पुस्तक आता तुम्ही लिहून घ्या आणि दुसऱ्या पेजवर आखणी करताना आडव्या 2 रेषा दाखवायच्या नाही. तुम्हाला हे प्रत्येक वेळेस सांगितलं. कधी सांगितलं? प्रत्येक वेळेस. आता बघा ही इथं 10 नंबरची एंट्री दाखवतो. किती नंबरची? 10 नंबरची. वेजेस पेड 400. वेजेस म्हणजे मजुरी दिली, कॅश काय गोज आउट आहे, क्रेडिट करायची. रेंट पेड, रेंट सुद्धा भाडा आहे, मग एकाच दिवशी दिलं. रेंट अकाउंट सुद्धा कॅश क्रेडिट होणार, कॅश काय गोज आउट आहे म्हणजे क्रेडिट होणार. मग इथे लिहायचं आता बाय वेजेस अकाउंट डेबिट. स्किप अगर केलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही. हे गोष्ट माझी लक्षात ठेव जा. तुम्ही अगर स्किप करत असाल तर तुम्हाला एंट्री समजतील नाही. टू कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट being wages and rent paid. ओके. हा किती? 400. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. आता यांची ऍडिशनल करायची. 7 आणि 4 किती होतात? 11. 1150. 11. हा 1150. ओके. वेजेस अँड रेंट पेड एवढं दाखवायचं, बाकी काहीच नाही. आला का लक्षात? विद्यार्थी मित्रांनो एवढे 15 लेक्चर हे करा, तुम्ही बघा, ड्रॉ करा, एकदम परफेक्ट आहेत. तुम्हाला या पहिलेचे 9 लेक्चर सुद्धा एकदम परफेक्ट दिलेले आहे. आलं का लक्षात? हा 15, 9, 24 म्हणजे 25 लेक्चर सुद्धा तुम्हाला एनईपीचे झालेले आहेत. हे गोष्ट लक्षात ठेवायची चॅप्टर 1 वरती. तर तुम्ही आता हे लेक्चर करा, बघा आणि ड्रॉ करा. काही असल्यास कमेंट करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देणार. ओके मित्रांनो, काही अडचण असल्यास सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो प्लीज तुम्ही लाईक करत जा, म्हणजे मला माहिती पडेल की माझ्या मित्रांना काय होतात व्हिडिओ आवडतात. आणि सबस्क्राईब करा, बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन काय होणार? मिळत राहणार. पेपर पर्यंत मी तुम्हाला असाच साथ देत राहीन आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला मी
प्रत्येक गोष्टी सांगत राहीन, फक्त तुम्ही मला सांगा, आपण ते सॉल्व्ह करू. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भोलेनाथ.